नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वीच्या पुढच्या सत्रामध्ये व्हेरिएशन, चलन, स्टेट बोर्ड महाराष्ट्र, चॅप्टर 7, प्रॅक्टिस सेट 7.3 आपलं 7.2पर्यंत कंप्लीट झालं आणि आपल्या आता प्रथम सत्राचे फक्त 2 चॅप्टर बाकी आहेत. पुढचा एक कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याच्या पुढचा एक चॅप्टर बाकी आहे फक्त डिस्काउंट. म्हणजे आपले 2च चॅप्टर आता बाकी आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जवळपास तुमचा आता प्रथम सत्राचा सिलेबस तुमच्या समोर क्लिअर कट आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेट सहित, पूर्ण फिगर सहित, पूर्ण जेवढं आहे आपली थेरोटिकल पार्ट, प्रॅक्टिस सेटचा पार्ट जे असेल ते सगळं तुमच्या समोर आहे. तुम्ही 1 बाय 1 व्यवस्थित चॅप्टरचा अभ्यास करा, मोर प्रॅक्टिस करा, मोर उदाहरणं सोडवा आणि मॅथला एकदम व्यवस्थित करून घ्या, कारण हे बेस आहे तुमचं. आता बघा, आपल्याला व्हेरिएशन, चलन जे आहे त्याच्यात प्रॅक्टिस सेट 7.3मध्ये 4 उदाहरणं आहेत. आपल्याला ते 4 उदाहरणं आपण व्यवस्थित बघूया 1 बाय 1. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला ह्या 4 एक्झाम्पलमध्ये इनवर्स व्हेरिएशनचे कोणते स्टेटमेंट आहेत ते फक्त ओळखायचे आहेत. बघा, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब. आता हे वाक्य तुम्ही लिहायचं आणि मग काय लिहायचं की नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज, तर टाईम टेकन बाय देम कंप्लीट डिक्रीज. जर वर्कर वाढवले तर काम कमी वेळेत होईल, म्हणजे दिस इज द इनवर्स व्हेरिएशन. पहिलं स्टेटमेंट जे आहे तुमचं ते इनवर्स व्हेरिएशन आहे. इनवर्स व्हेरिएशन आहे. का आहे ते मी तुम्हाला सांगितलं की वर्कर जर वाढवले तर जो काम व्हायचा वेळ आहे तो कमी होईल. दुसरं आहे नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साईज टू फिल अ टँक अँड द टाईम टेकन बाय द फिल द टँक. आता एक टँक आहे, ह्या टँकमध्ये एक नळ आहे. आता एका नळाने हा हौद भरायला किती, समजा 5 मिनटं लागतात, नाही सॉरी आपण जास्त घेऊ, 20 मिनटं लागतात. मग 2 नळं लावले तर काय होईल, 15 मिनटं लागतील. 3 नळ लावले तर काय होईल, 10 मिनिट लागेल. आणि असं काय होईल, 5 मिनटं. म्हणजे तुम्ही नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीज केले तर हौद भरण्याचा वेळ काय होईल, डिक्रीज होईल, म्हणजे तो कमी वेळेमध्ये भरेल. म्हणजे हे सुद्धा इनवर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. इनवर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. ओके, आता तिसरं बघूया आपण. तिसरं काय, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. पेट्रोल फिल्ड इन द टँक. आता तुम्ही जर पेट्रोलची क्वांटिटी वाढवली, 1 लिटरच्या ऐवजी 2 केलं, 2च्या ऐवजी 3 केलं, मग क्वांटिटी वाढवली म्हणजे काय झाली, क्वांटिटी पण इन्क्रीज झाली. बरोबर आहे, क्वांटिटी पण इन्क्रीज झाली आणि प्राईस पण काय झाली, ती पण इन्क्रीज झाली. म्हणजे तुमची कॉस्ट ऑफ पेट्रोल इन्क्रीज आणि क्वांटिटी ऑफ पेट्रोल बोथ आर इन्क्रीज, देन दॅट इज नॉट इनवर्स स्टेटमेंट. म्हणजे हे इनवर्स स्टेटमेंट नाही, नॉट इनवर्स स्टेटमेंट, नॉट इनवर्स व्हेरिएशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, चौथं घ्या, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. आता रेडियस जर वाढवली, 3 सेंटीमीटर आहे मग तिचा एरिया हा आहे, मग 4 सेंटीमीटर आहे तिचा एरिया हा आहे, मग 5 सेंटीमीटर आहे तिचा एरिया. मग तुम्ही रेडियस वाढवली तर त्याचा एरिया काय वाढणार आहे, म्हणजे रेडियस इज इन्क्रीज, एरिया ऑल्सो इन्क्रीज. रेडियस इन्क्रीज, एरिया ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे हे पण उदाहरण इनवर्स व्हेरिएशनचं नाही. नॉट दिस स्टेटमेंट ऑल्सो इनवर्स व्हेरिएशन, इनवर्स व्हेरिएशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हे फक्त सांगायचं आहे. याच्यामध्ये काही सोडवायचा प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही असं लिहू शकतात. मात्र मी जर सांगितलं की नंबर ऑफ काय ते नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीज, देन द टाईम टेकन टू फिल डिक्रीज, असं लिहू शकतात तुम्ही. चला पुढचं बघूया आपण आता. एक्झाम्पल 2, याच्यातलं एक्झाम्पल 2. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू सम वर्क इन 30 hours. 15 कामगार एक भिंत 48 तासात बांधतात, तर ती 30 तासात बांधायची असली तर वर्कर किती लागतील. म्हणजे दिस इज दिस एक्झाम्पल इन इनवर्स व्हेरिएशन. ओके, आता बघू आपण इथं लिहू, लेट नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू n आणि
टाइम टेकन टू कंप्लीट द वॉल इज इक्वल टू टी. मग n इनवर्सली प्रपोर्शनल 1/t. ओके, मग आपण इक्वेशन कसं लिहितो, n इज इक्वल टू k/t. ओके, मग k काय आहे, कॉन्स्टंट. k इज कॉन्स्टंट. मग हे t इकडे येतं गुणिले, म्हणजे n इंटू t इज इक्वल टू k. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इनवर्स व्हेरिएशन, इनवर्स व्हेरिएशन. ओके, मग आता n काय आपल्याला पहिल्या याच्यात काय दिलेलं आहे, इथं बघू n इज इक्वल टू 15 आणि t इज इक्वल टू किती दिलेलं आहे, t इज इक्वल टू 48 आवर्स. ओके, मग आपण हे ठेवू याच्यामध्ये 15 इंटू 48 इज इक्वल टू k. 15/28 आपण इथं करून घेऊ गुणाकार. मी तुम्हाला सांगितलं की 15/28 12 15 × 60 70 72 म्हणजे 720 इज इक्वल टू के. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. ओके, आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे की जर 30 तासामध्ये काम कंप्लीट करायचं आहे तर वर्कर किती लागतील, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स किती लागतील आणि टाईम आहे 30. म्हणजे तुमचं इक्वेशन काय मग, हे एन टी इज इक्वल टू के. एन टी इज इक्वल टू के. केची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 720, आपण ती ठेवूया त्याच्या जागेवर. मग एन काढायचं आहे, एन इंटू टी 30 इज इक्वल टू 720. एन इज इक्वल टू 720/30. 0 0 कॅन्सल झालं. एन इज इक्वल टू 3 दुनी 6, 3 दुनी 6 एक उरला, 3 चौक 12. 24 नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू 24. तुम्हाला हे उत्तर आहे त्याचं की तेवढं काम करण्यासाठी तुम्हाला 30 तासात जर काम करायचं असेल तर तुम्हाला 24 वर्कर्स लागतात. ओके, आपण लगेच पुढचं उदाहरण घेऊया. बघा, अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त जास्त लिहित नाही बसायचं. नंबर ऑफ वर्कर्स, टाईम त्याला कंप्लीट किती लागतो, ते इनव्हर्सली आहे का डायरेक्टली आहे, त्याचं इक्वेशन तयार करायचं, व्हॅल्यू ठेवायच्या आणि किमती काढायच्या, एवढंच करा. आता नंबर 3चं घेऊया. एक्झाम्पल नंबर 3 बघूया. 120 bags of ½ liter milk can be filled by a machine with 3 minutes. 120 बॅग अर्धा लिटरच्या मशीनमध्ये 3 मिनिटात भरल्या जातात. तर 1800 बॅग किती मिनिटात भरल्या जातील, असं गणित आहे. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं गणित आहे. मग नंबर ऑफ बॅग्स इथं लिहू आपण, लेट नंबर ऑफ बॅग्स इज इक्वल टू एन घेऊ आणि त्याचा काय तर फिल्ड मशीन विथ टाईम टू फिल द बॅग इज इक्वल टू टी. मग आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टी, म्हणजे एन इज इक्वल टू के टी, म्हणजे एन अपॉन टी इज इक्वल टू के. आता पुढच्या याच्यात किती दिलेलं आहे, एन किती दिलेलं आहे, 120 बॅग आहे आणि टाईम किती आहे 3 मिनिटात. 3 मिनिटात 120 बॅग अर्धा लिटरच्या भरल्या जातात. मग आपण केची व्हॅल्यू काढून घेऊ. 120/3 इज इक्वल टू के. ओके, 3 चौक 12 0, 40 इज इक्वल टू के. तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आली, के. मग आपल्याला इथं आता काय दिलेलं आहे की 1800 बॅग्स, एन इज इक्वल टू 1800 आणि तुम्हाला टाईम किती लागेल. मग तुमच्याकडे इक्वेशन आहे एन अपॉन टी इज इक्वल टू के. एन अपॉन टी इज इक्वल टू 40. यांची किंमत आता तुम्हाला माहिती आहे 1800 अपॉन टी काढायचं आहे तुम्हाला, इज इक्वल टू 40. हे टी इकडे भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होईल. 1800 बरोबर टी गुणिले 40. आता हे टीला गुणिले 40 आहे, इकडे आल्यावर भागिले होईल. 1800 भागिले 40 बरोबर टी. 0 0 कट करा, 4 चौक 16, 17 18 4 पंचे 20, 45. टी इज इक्वल टू 45. मग तुम्ही इथं लिहू शकतात 45 मिनिट्स. कसं लिहाल तुम्ही, 1800 बॅग्स फिल सच अ टाईम 45 मिनिट्स. ओके, 45 मिनिट्स.
असं तुम्ही उत्तर काढू शकतात. अशा प्रकारे बघा, इतक्या सोप्या पद्धतीने सुटसुटीत जास्त इथं तुम्हाला लिहायचं तर लिहा इक्वेशन ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शनल, ओके, डायरेक्ट व्हेरिएशन. आणि अशा प्रकारे गणित लिहून खाली लिहून टाका की 45 मिनिट 1800 बॅग्स भरायला लागतील. चला आपण पुढचं घेऊया, शेवटचं गणित याच्यातलं. अशा प्रकारे आपले 7 चॅप्टर पूर्ण होत आहेत. आपण 1 तारखेला सुरू केलं होतं आपलं चॅनल आणि आपण जवळपास 8वी 9वी 10वीचा सिलेबस कवर करतो आहे. तर त्याच्यामध्ये 8वीचे 7 चॅप्टर भरपूर झाली त्या मानाने. अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर पर आवर्स टेकन 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. म्हणजे 60 किलोमीटरच्या स्पीडने एका तासाला 60 किलोमीटरची स्पीड आहे, तर 8 तासामध्ये ती सम डिस्टन्स म्हणजे काही अंतर पार करते. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड. त्याची स्पीड वाढवली तर सम डिस्टन्स टू बी कवर्ड इन 7 × 1/2 म्हणजे 7.5 तासामध्ये ते अंतर ते पूर्ण करते. तर ठीक आहे, आपण हे काढूया. व्हॉट शुड बी द इन्क्रीज ऑफ द स्पीड. स्पीड किती आहे आपल्याला, ती स्पीड काढायची आहे गाडीची. ओके, मग आपण लिहू स्पीड लेट स्पीड ऑफ कार इज इक्वल टू यस आणि टाईम ट्रॅव्हल सम डिस्टन्स, टाईम ट्रॅव्हल सम डिस्टन्स आपल्याला काय पकडावं लागेल याच्यात, टी पकडावं लागेल का, टाईम डी पकडावं लागेल. डी म्हणजे डिस्टन्स. ओके, टाईम ट्रॅव्हल आवर्स ट्रॅव्हल टू आपण टी पकडूया. टाईम करायचं ना आपल्याला टी. ओके, मग आता याच्यामध्ये कोणतं प्रपोर्शनल आहे, इन्व्हर्स प्रपोर्शनल आहे. म्हणजे एस इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1/t. ओके, स्पीड ऑफ कार एस, टाईम ट्रॅव्हल सम डिस्टन्स टी. मग एस इज इक्वल टू k/t म्हणजे एस इंटू टी इज इक्वल टू के. के इज कॉन्स्टंट. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजते ना इन्व्हर्स व्हेरिएशन. मग आता यस इज इक्वल टू 60 आहे आणि टाईम किती लागलेला आहे, 8 hours. टाईम 8 hours आहे. मग आपण इथं ठेवूया 60 × 8 इज इक्वल टू के. केची व्हॅल्यू काढतो आहे 800 8 सकम 48. ओके, इज इक्वल टू के 480. आपल्याला हे केची व्हॅल्यू मिळाली. आता पुढे काय बघा, पुढे आहे तुम्हाला टाईम दिलेला आहे आणि तुम्हाला स्पीड काढायची. म्हणजे यस इज इक्वल टू आणि टाईम किती दिलेला आहे 7 म्हणजे किती होता 7 × 14 15/2 म्हणजे 7.5. हे कळलं का, 7 × 14 आणि 15 म्हणजे याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकातून अपूर्णांकात केलं आणि अपूर्णांकातून दशांश अपूर्णांकात केलं. हे कळलं का विद्यार्थी मित्रांनो, हे बघून घ्या. कारण आपल्याला आता असं ठेवता येणार नाही, आपल्याला एक तर असं ठेवावं लागेल. मग आता एस इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे, तर आपण आता किंमत कशी ठेवणार बघा. इक्वेशन लिहू आपण, एस इंटू टी इज इक्वल टू के. एस इंटू टी इज इक्वल टू 480 ही किंमत केची. मग एसची किंमत किती आहे आपल्याला, एसची काढायची आहे. टाईम ठेवला 7.5 इज इक्वल टू 48 म्हणजे एस इज इक्वल टू 480 अपॉन 7.5. यस इज इक्वल टू 4800. मी हा दशांश काढला आणि खाली 75 केले. आता तुम्ही भागाकार कसाही करा, असं जर केलं तुम्ही 4800 भागिले 75 असं जर केलं तर 75 दुनी 150, 75 चौक 300 आणि 75 चौक 300. बघा आता 75 4 5 6 6 निघून 6 पंचे 30 0 8 3 6 7 30 6 7 42 43 44 45. ओके, म्हणजे 6 450 75 सक 450 त्यानंतर 0 8 5 गेले 3 0 आणि 75 चौक म्हणजे 64 तुमचं उत्तर येतं. ओके, पण आता मी तुम्हाला अजून सांगतो की जर मला असं नाही येत, मला हा भागाकार 75चा नाही करायचा, तर मग मी काय करतो, या वर्षाला
5ने 75, याला 15ने भागून पाहिजे मी, 15ने 48 100ला मी 15ने भागेन ना. 15 1 15 15 30 15 त्रिक 45. ओके. 46 47 48 300 0 15 2 30 आणि 0. म्हणजे मी याला कशी फोड करेल, 15 गुणिले 320 आणि खाली करेल 15 गुणिले 15 5 75. मग हे 15 15 कटले. मग आता मी 320ला काय करेल, 5ने भागेल. 5 सक 30 आणि 2 0 5 चौक 20. मी असं पण करू शकतो. तुम्हाला जसं जमेल ना विद्यार्थी मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि मग तुम्हाला आता स्पीड काढायची आहे. आता स्पीड कशी काढणार तुम्ही, ही झाली तुमची 64 आली. आता 64 म्हणजे स्पीड इज इक्वल टू 64 - 60. पहिली तुमची स्पीड किती होती, इन्क्रीज. आता ती स्पीड काय होईल तुमची, इन्क्रीज इन स्पीड. कितीने इन्क्रीज होते बघा, इन्क्रीज इन स्पीड. 64 - 60 इज इक्वल टू 4 km/h अशी तुमची स्पीड येईल. आणि आता क्वेश्चन नंबर आपला शेवटचा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 4था. अशा प्रकारे आपलं 4ही गणितं व्यवस्थित झालेले आहेत. 7 चॅप्टर आपले संपलेले आहेत. आपण 2 शनिवारपर्यंत संपवतो आहे. कुठले, पुढचे प्रथम सत्राचा सिलेबस आपला संपतो आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचे पूर्ण व्हिडिओ मिळून जातील. ओके, बाय.